काय का अर्चो, तू अर्जंटली बोलावलंस मला? आणि तुम्ही सगळे इतके सिरियस का आहात? काही प्रॉब्लेम झालाय का? अरे सतीश, ही बघ ना काय म्हणते. ही म्हणते की म्हणे उद्या जो मुलगा हिला बघायला येणार आहे ना, तो मंदार आपटे, हा, तो म्हणे हिला आवडलाच नाहीये. एवढंच ना? नाही पण मग आता उद्या दाखवण्याचा कार्यक्रम आहे त्याचं. अरे सकाळपासून विचारत होतो ना आपण हिला की मुलगा आवडला ना, फोटो आवडला ना, तेव्हा ही काहीच बोलली नाही. आणि आता अचानक सांगतेय की मला तो मुलगा पसंत नाही. अरे देवा, टेन्शनच आलंय आता मला. अगं माई, त्या राणे काकूंना काय सांगणार होत आपण? त्या जीव खातील माझा. अगं ठीक आहे अर्चू, कशाला एवढी चिडतीयस तू तिच्यावर? जन्माचा निर्णय घ्यायचा तिला. उगीच तिला तर बोलू नकोस, कळलं ना? गप्प बस. हरकत नाही. मंदार आपटे आवडला नसेल तर दुसरा मुलगा बघू आपण, त्यात काय एवढं? पण अर्चू, मी घाबरलो होतो. तू असं फोन करून तातडीने बोलवून घेतलंस, म्हटलं बहुतेक सतीश, म्हणजे मला असं वाटलं कुठे तू पडली बिडलीस की काय. अरे तसं नाही, म्हणजे मलाही आहे ना अचानक धक्काच बसला ना हे सगळं ऐकून. हे बघ, हा मुलगा नाही आवडला, दुसरा आवडला, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण म्हणजे माझं काय म्हणणं आहे की एखाद्या व्यक्तीला म्हणजे आपण फोटो बघितल्याच कळतं ना की हा मुलगा आपल्याला आवडला का नाही आवडला. ते तसं काहीच नाही कळलं का तुला? त्यामुळे ठीक आहे, नो इश्यूज. हा मुलगा नाही आवडला तर दुसरा मुलगा आपण बघूया. हा ठीक आहे. पण माई, राणी काकूंना तूच सांग बाई, मी नाही सांगणार. सांगेन. हा मग ठीक आहे. पण तू तुझी तडतड थांबव आधी. या. हा, आणि तिला एक अक्षरही बोलायचं नाही, कळलं ना? माई, मी कुठे काय बोलते? काय ग चित्रा, मी बोलते का कधी तुला? अगं अगं रडू नको. अगं ए, चित्रा, रडायचं नाही हा असं. मंदारला ना आपण हात करूया. हात रे मंदार. आमच्या चित्राला रडवतोस का? माई काय करतो आपण? वा पेडी कुठची. तू हे सगळं का करतोयस आदित्य? त्या मुलाला नकार कळवायला सांगून तू चूक करतोयस. चित्रानं जे काही सांगितलं त्यावरून तिच्या वडिलांचं त्या मनोज बद्दलचं मत बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे. आणि अशा परिस्थितीत मंदारच्या रूपानं तिला चांगला लाईफ पार्टनर मिळण्याची शक्यता असताना तू त्यात का अडथळे आणतोयस? काय मिळणार आहे तुला असं करून? मला समाधान मिळणार आहे आणि त्या मुलीला तिचं प्रेम, बस. तुझा इतकाच जर हट्ट असेल ना तर तू हे सगळं घरच्यांना सांगून करायला हवंस आदित्य. सांगेन ना, पण ही वेळ नाही घरच्यांना सगळं सांगायची. योग्य वेळ आल्यावर नक्कीच सांगेन. मला त्या मनोजला भेटू तर दे आधी. अरे नको रे आदित्य, प्लीज हे नको लांबूस. आपण आपल्यातली गोष्ट आज सांगू उद्या सांगू करत लांबवली आणि नंतर त्याचा किती त्रास झाला आठवतंय ना? इथे तर दुसऱ्यांची मुलगी, जबाबदारी सतीश दादांवर. अशा परिस्थितीत आपण आपल्या हातात सूत्र घेऊन कोणालाच विश्वासात न घेणं बरोबर नाहीये रे आदित्य. प्लीज तू घरच्यांशी खोटेपणा नको करूस. खोटेपणा करत नाहीये.
मी फक्त चित्राला प्रोटेक्ट करतोय. काल ती मुलगी घर सोडून पळून चालली होती. उद्या या सगळ्याचं दडपण घेऊन तिने काही वेडवाकडं पाऊल उचललं, जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर तेव्हा आपल्याला पश्चाताप होईल की आपण त्या मुलीला मदत का नाही केली. तू तिला मदत करतोयस असं वाटतंय तुला? देवाच्या कृपेनं तुझा हा भ्रम खरा ठरो. काय माई, आज संध्याकाळचा बेत काय करायचा? मी म्हणते पोहे ना अगदी टिपिकल वाटतंय. आपण काहीतरी वेगळं करूया का? चहा चालेल ना? हं? नाही म्हणजे फार टिपिकल वाटणार नाही ना? घ्या. ना मस्करी करण्यात एक नंबर आहात तुम्ही. बरं ते जाऊ दे, आपण काहीतरी वेगळा बेत करूया. आणि हा, अर्चना आणि चित्राला आधी खाली बोलवा बघू. नाही म्हणजे हल्ली सगळ्या जणी ड्रेसच घालतात, पण साडीत कशी मुलगी खुलून दिसते हो. काय? हो मान्य आहे, पण माझं जरा ऐकता का? आता ऐकायला ना फुरसतच नाहीये. आजपासून धूमधडाकाच सुरू होणार आहे. आजचा कार्यक्रम झाला ना की लगेच साखरपुडा आणि मग लग्नाची तारीख. माई, ऐकायला आणि बोलायला आता फुरसतच मिळणार नाहीये. नाही, आता संजीवनी जे सांगणार आहे ते ऐकलं ना तर मिळणार आहे फुरसत. नाही राणे काकू, आजचा बघण्याचा कार्यक्रम आपल्याला रद्द करावा लागेल. का? आता काय झालं? अहो म्हणजे कालच येणार होते ती मंडळी, पण म्हटलं एवढी घाई नको ना, म्हणून आजचा कार्यक्रम ठरवला. नाही, उद्या जर बोलवायचं असेल ना तर ते काय ते आत्ताच सांगा, म्हणजे त्यांना तसं कळवते मी. नाही राणे काकू, उद्याही नाही आणि परवाही नाही. म्हणजे चित्राला हे स्थळ पसंत नाहीये. काय? अहो कमाल आहे या मुलीची. एवढा राजबिंडा मुलगा आणि तुम्ही सांगताय चित्राला स्थळ पसंत नाही? कोण समजते कोणती स्वतःला? नाही तसं नाहीये राणे काकू. लग्न तिला करायचंय, संसार तिला करायचाय, त्यामुळे तिची पसंती महत्वाची आहे की नाही. तिनं फोटो पाहिलाय त्याचा, पण अहो माई, नुसता फोटोवरून माणूस कळणार आहे का? मी काय म्हणते, आज तिला प्रत्यक्षात मुलगा बघू दे. बघा कशी खुश होते ती. आपण करूयात ना कार्यक्रम, समजूत घालूया तिची. तुमचं सगळं म्हणणं खरंय राणे काकू, पण या बाबतीत आपण कुणावर जबरदस्ती नाही ना करू शकत, आणि करू नये असं मला वाटतं. आता तिने नाही म्हटलंय ना, मग आपण ते मान्य करायला हवं. कशाला आग्रह करायचा स्थळ बघण्याचा? त्यांना तुम्ही सरळ सांगून टाका. मी नाही बाई कळवणार. अहो आधीच मला तोंडघशी पडल्यासारखं झालंय. त्या मुलाच्याही माझी मैत्रीण आहे आणि स्वभावाने एवढी कडक आहे ना की 4 शब्द ऐकवल्याशिवाय सोडणार नाही ती मला. अर्चूकडे आहे नंबर, तिला सांगा कळवायला. पण येते. राणे काकू, अहो बापरे, चिडल्या वाटतं या. त्यांचा राग काय टिकणार आहे का? लगेच संध्याकाळी दुसरं स्थळ आणतात की नाही बघ. नॉर्मल बोलायला काही हरकत आहे का? बोलत नाहीये मी. कमावून यार मेघना, तुला समजतंय मी काय म्हणतोय ते. आदित्य, मला हेच कळत नाहीये की तू घरच्यांना का विश्वासात घेत नाहीयेस. अरे आपल्या घरची माणसं खूप चांगली आहेत आदित्य, समजूतदार आहेत. बघितलंस ना तू, चित्राने आयत्या वेळेस सांगितलं की मला हा मुलगा आवडला नाही म्हणून. खरं तर इतका चांगला मुलगा, पण सांगितलं नाही आवडला. तरीही कोणी काही बोललं तिला? नाही ना. सगळ्यांनी तिच्या भावनेचा आदरच केला, मानलं ना तिचं म्हणणं. मग जर तिची खरी सिच्युएशन घरातल्यांना सांगितली तर उलट सगळे तिला मदतच करतील, सपोर्टच करतील. जे तू करतोयस ते सतीश दादा सुद्धा करतील. प्लीज तू घरातल्यांना सगळं सांग, नको करूस ही लपवाछपवी. अगं पण घरच्यांपासून लपवणं हा हेतू नाहीच आहे माझा. त्या चित्राला आधीच अवघडल्यासारखं झालंय आणि घरी सगळ्यांना कळल्यानंतर आणखीनच अवघडल्यासारखं होईल. जरा धीर धर, मला थोडं बोलू दे तिच्याशी, त्या मुलाशी. आणि तिच्या आई वडिलांचा विरोध आहे हे लक्षात घे.
घरी सगळ्यांना कळल्यानंतर ती सर्व बाजूनेच घेरल्यासारखी होईल. निदान त्या मुलाशी संपर्क होईपर्यंत तरी थांब ना. आणि मी काही लपवत नाही कोणापासून. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण थोडा वेळ थांबूया. मी पुन्हा एकदा बोलतो तिच्याशी सविस्तर. आणि घरातल्यांना सांगायचंच असेल तर तिला त्याची पूर्वकल्पना देऊन तिच्या मनाची तयारी करून मगच सांगावं लागेल. ते मी बघतो. चल निघू मी आता. डबा देते. माझं म्हणणं तुला पटलेलं दिसत नाहीये. अनफॉर्च्युनेटली नाही पटलंय आदित्य. आणि पटलंय असं खोटं खोटं नाही सांगायचंय मला. अर्चो, हम्म. काय झालं? ते त्या राणे काकूंनी स्ट्रेट सांगून टाकलं रे, त्या लोकांना नकार नाही कळवणार म्हणून. असं कसं? सुरुवातीपासून त्याच सगळं वर्कआउट करत होत्या ना. मग आता मुलीला मुलगा आवडला नाही हे त्यानेच सांगायला हवं. खरं तर सांगायला पाहिजे. अरे पण नाही म्हणाला ना त्या, म्हणून तो सगळा प्रॉब्लेम झालाय. मग तू सांग ना. मी सॉरी 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 मी नाही सांगणार. उलट मी सांगते की तू सांग. मी? हो. सॉरी 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 मी काही कोणाला फोन बिन करणार नाही. एक तर मी त्या आपट्यानं ओळखत देखील नाही. तू एक काम कर, तू राणे काकूंना हाताशी घे आणि पटकन फोन करून टाक. हा सतीश, मोठा शहाणा आहेस रे तू. ए बाबा रे, त्या नाही ऐकणार रे मला एकटीला. आता इतका चांगला मुलगा चित्राने रिजेक्ट केला म्हटल्यावर त्याही थोड्या वैतागल्या आहेत ना. आणि शेवटी बरोबरच आहे रे ते. पण काय रे सतीश, हिला काय झालं त्या मुलाला नकार द्यायला? हे म्हणजे घरातल्या बाकी कोणालाच तो मुलगा फोटोवरून तरी बंडल नाही वाटला. अर्चू, आता कोणाला काय आवडावं किंवा काय आवडू नये हे आपल्या हातात असतं का? आता चित्राला मंदार नाही आवडला तर नाही आवडला, आपण काय करणार त्यामध्ये? अर्चू, तू राणे काकूंच्या डोक्यावर बस आणि फोन करून टाक किंवा त्यांना फोन करायला लावच. सतीश, मी काय म्हणते, ऐकतोय. म्हणजे राणे काकू नाही ऐकणार रे. आणि शिवाय ना ती मंडळी राणे काकूंना 4 शब्द ऐकवतील. पण जर तू बोललास ना तर तुला नाही ऐकू शकणार ना. तुझं बोलणं म्हणजे कसं असतं, जेवढ्याच तेवढं. मग जाऊ दे ना, तूच कळवून टाक ना. हा अर्चू, हा तू कितीही मस्का लावलास तरी मी फोन करणार नाही. तुला एक बेस्ट ऑप्शन सांगू का? काय? नाना देसाई. समोरच्याला न दुखावता नाही कसं म्हणायचं हे या जगात फक्त आणि फक्त नाना देसाई करू शकतात. तू नानांना सांग फोन करायला. म्हणजे शेवटी बरोबर माझ्याच गळ्यात मारलंस. तुला काहीच वाटत नाही का रे? तसं म्हणालीस तरी नाही. नो मीन्स नो. हवं तर आजचा चहा जेवण सगळं बाहेर करतो, पण ही नकाराची घंटा त्या मंडळींच्या गळ्यात तूच बांध. तुला माहिती आहे ना, मला खूप ऑकवर्ड होतं ग. खरंच अवघडल्यासारखं वाटतं. चल निघू मी. बाय. लपाड बोका. अरे वा, ए माई मला पण दे ना कापायला. आणि वरती आबोली कंदीर लावायचा. डिमांड सुरू झालाय की थोड्याच कापा, पण बाकी मुलांसाठी ठेवल्यात मी. काय कधी संपतात परीक्षा? परवा.
आणि एकदा परीक्षा संपल्या की मग काय बघायलाच नको. हा. यंदा चित्र आहे त्यांना खेळामध्ये गुंगवून ठेवायला. हम्म. तुझ्या मागे बुणबुण करणार नाहीत मुलं. हम्म. नाना, हो. चित्राला बघायला येणाऱ्या मंडळींना कळवायचंय ना, आज येणार आहेत ना ते. मी अजून कळवलंच नाही. नाही ना, त्या मुलाची आई ना खूप कडक आहे. ती काय खाते का तुला? तुम्ही त्यांना कळवलं नाही ते बरोबर नाही. अगं सभ्यतेचा नियम आहे ते. सतीश खरं तर असा बेजबाबदार नाही. त्यांनी कसं कळवलं नाही? नाही नाही, बेजबाबदारपणा नाहीच केला त्याने. ऍक्च्युली तोही खूप घाईत होता आणि ना त्याला जरा ऑकवर्ड वाटत होतं म्हणून. अगं ऑकवर्ड काय वाटायचंय त्यात? आपलं जमेल असं दिसत नाही असं सभ्य शब्दात सांगून कळवून टाकायचं. मग काय? नाना तुम्ही सांगता का प्लीज? म्हणजे जरा मोठ्या माणसांनी सांगितलं तर कसा एक वेगळाच इम्पॅक्ट पडतो ना. प्लीज. हे बघ अर्चू, खरं तर ही सतीशची आणि तुझी जबाबदारी आहे. आणि सतीश नसेल तेव्हा तू हे करायला हवंस. हो बरोबर आहे. माई तू सांगशील का? हा तू फोन करतेस? नाही नको 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 नको. उगाच ती मुलाची आई तुला काही बोलली ना तर मला नाही आवडणार. काय करू आता मग? हा अमित दादा. अरे अगं त्याला कशाला मध्ये थांब गं घेतेस जरा तू? तू. बघितलंत ना? संजीवनी, अर्चूची ही टाळाटाळी मला अजिबात आवडलेली नाही. नाही, जबाबदारीचं भान कोणी सोडलं ना की मला राग येतो. तुला माहिती आहे. तू आत्ताच्या आता राणे काकूंकडे जा, त्या मंडळींना कळवून टाक. नाही तर तो नंबर मला आणून दे, मी बोलतो त्यांच्याशी. या बाबतीत पोरकोटपणा नकोय. बरोबर आहे तुमचं. ह्या बाबतीत अर्चूची कानुघडणी करायलाच हवी आहे. आता राणे काकूंना पण समजत बसायला लागणार. त्या सांगून गेलेत ना मी नाही कळवणार म्हणून. बघते काय करता येते ते. तुम्ही बघ, चिडू बघ, नका. हा. हो, प्रेझेंटेशनचा शेवटचा भाग मी वर्कआउट केलाय. तो तुला ऑफिसला आलो की देतो मी. हा म्हणजे तिथून पुढे तू टेक ओव्हर कर ना. राईट. हो मी निघतोच लगेच. ओके बाय बाय बाय. चल विजय, हा. तुला सोडू ना मार्केटला? हो हो. तुला सोडून मी जातो पुढे. मी तुला का म्हणाले माहितीये का? हं. सकाळी ना जरा गर्दी कमी असते रे मार्केटमध्ये. गुड मॉर्निंग बालिके. गुड मॉर्निंग. एवढं पडेल गुड मॉर्निंग? वधू मायस ना तू. आवाज कसा पाहिजे आपला? वधू माहित आहे आम्ही. आता चित्राची जबाबदारी नाही तिच्यावरती. मग मग ही मायस ना तिची. मग अरे काय अमित दादा, इथे पहिल्या झटक्यातच ना तिने रडकुंडीला आणलंय. का काय झालं? अरे राणे काकूंनी जे स्थळ आणलं होतं ना, म्हणजे चित्राचा फोटो त्यांना आवडला म्हणून मुलाचा फोटो त्यांनी इथे पाठवला. तर अरे फोटो बघून चित्राला मुलगा नाही आवडला. ठीक आहे ना, म्हणजे काय आवडायलाच पाहिजे असं नाहीये. अरे हो अमित दादा, बरोबर आहे तुझं. पण अरे चित्राने हे किती उशिरा सांगितलं. म्हणजे मुलाकडची मंडळी हिला बघायला येणार आहेत हे पक्क झाल्यानंतर. अरे मग प्रॉब्लेम काय? त्यांना कळवून टाका. पण राणे काकूंच्या ओळखीच आहेत ना ते. अरे आता काही उपयोग नाहीये त्याचा. राणे काकूंना सुद्धा तोंडघाशी पडल्यासारखं झालंय ना. बरं मुलामध्ये नकार देण्यासारखं काहीच नाहीये. आता कळतच नाहीये की काय करावं ते. बरं शिवाय ती मुलाची आई आहे ना, ती सॉलिड फटकळे रे म्हणे. मग तू काय कमी फटकळेस? सांगून टाक त्यांना. अमित दादा, मी काय म्हणते, मी तुला नंबर देते. तू बोलतोस का मुलाकडच्या मंडळींची? हा अर्जू मी कसं कळवू त्यांना? म्हणजे ते बरं दिसणार नाही ना. पण या सगळ्या प्रोसेस मध्ये मी कुठेच नव्हतो. ते नाही, योग्य नाही दिसणार अर्जू. तू एक काम कर, तू नानामाईंशी बोल किंवा सतीशशी बोल हवं तर. चल मी निघतो. मला आणि काय झालं? असा का चेहरा आहे तुझा? अगं झाशीची राणी आहेस ना तू. माग जा, पटकन कळवून टाक त्यांना. चला मी निघतो, मला उशीर होतोय. चल मी आहे बाहेर, लवकर ये. बाय ग. हो. विजया काय करू ग? अगं एवढं का टेन्शन घेतेस अर्चू? मला असं वाटतं की तू जर त्यांना प्रेमाने समजावून सांगितलंस ना तर पटेल अगं त्यांना. नाहीतर एक काम कर, माईंशी बोलतेस का? अगं झालं माझं सगळं बोलून. पण माई किंवा नाना बोलले ना तर काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम होईल. म्हणून म्हटलं जाऊ दे. जाऊ दे, बघते आता मी. क्लासला निघालीस? हो.
क्लासला गेल्यावर खूप छान वाटतं ताई. एकदा डान्स मध्ये गुंग झाले ना की सगळं विसरायला होतं. बरं अगं पण म्हणजे कधीतरी तुझा रियाज चालू असताना मला सुद्धा बोलव ना. नाही म्हणजे मयू आणि साक्षीला पण शिकवशील ना तू? हो, पण आधी मला तर शिकू दे. मेघना, म्हणजे तुला बरोबर वाटलं का ग? नाही म्हणजे चित्राने त्या मुलाला नाही म्हटलं ते. आपल्याला योग्य अयोग्य वाटून काय करायचंय ताई? हा निर्णय तिचाच असणार ना, म्हणजे असायला हवा. मला तर वाटतंय ना, चित्राने तो फोटो नीट बघितलाय की नाही देव जाणो. म्हणजे त्या मुलात नकार देण्यासारखं काहीच नाहीये ना ग. हे काहीतरी वेगळंच कारण असेल का ग? त्यांना कळवलं का हो ताई? अगं नाही ना गो, तेच तर राहतंय. म्हणजे राणे काकू म्हणाल्या की मी नाही काही सांगणार म्हणे. नाही म्हणजे आता इतकं चांगल्या पद्धतीने त्यांनी जुळवून आणलं होतं, आता कुठल्या तोंडाने कळवायचं ना की मुलीला मुलगा नाही आवडला म्हणून. आणि हे सगळं तिने काल सांगायला हवं होतं ना. आता सगळं ठरल्यानंतर मुलगा मुलीला बघायला यायला निघाल्यावर आता ही सांगतेय की नाही म्हणून. राणे काकूंना अकोड वाटणारच ना ग. ताई, मी कळवू का? तू कळवशील? खरंच कळवशील? हो, कळवते. नाही नको, तू जरा लहान पडतेस ग. जरा कोणीतरी मोठ्या जबाबदार व्यक्तीने कळवायला हवं नाही का? हो, पण फोनवर वय थोडीच कळणार आहे. तुम्हाला ऑकवर्ड वाटतंय ना, द्या मी कळवते. अय्या, थँक्यू. हा हा बघ, मी नंबर, हा हा बघ, हा नंबर आहे.